बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। भाजप आणि शिवसेनेत मुंबईतल्या जागांवरून रस्सीखेच सुरू होताना दिसतेय। दक्षिण मुंबईतील अनेक जागांवर दोनही पक्षांचा दावा आहे। यामध्ये लालबाग, परळ, दादर, भायखळा, कुलाब्यातील जागांवर दावा आहे। ठाकरेंची सेना आणि काँग्रेसच्या ताब्यातील जागांकरता दोनही पक्ष आग्रही दिसत आहेत। उद्या होणाऱ्या बैठकीत हा पेच प्राथमिकरित्या सोडवला जाईल असं म्हटलं जात आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, या जागा वाटपाच्या रस्सीखेचात कोण बाजी मारेल, कोणाचं पारडं जड मानलं जात आहे? निश्चितच लागवी, कारण जर आपण पाहिलं असेल तर काल झालेल्या प्राथमिक चर्चेमध्ये जे स्टँडिंग नगरसेवक सध्याच्या पक्षाकडे आहेत त्या जागा सोडण्याचा निर्णय दोन्ही पक्षांमध्ये झालेला होता। आणि मग त्यामध्ये पहिल्याच टप्प्यामध्ये 90 जागा भाजपच्या वाट्याला तर 52 जागा या शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या होत्या। मात्र आता खरी कसरत जी होणार आहे ती मात्र ज्या उर्वरित जागा आहेत त्यांवर होणार आहे। सध्या ठाकरे आणि काँग्रेसकडे असलेल्या नगरसेवकांच्या जागांवरती दोन्ही पक्षांकडून दावा केला जात आहे। विशेष करून आपण जर पाहिलं असेल वरळी शिवडीमध्ये प्राथमिक दृष्ट्या भाजपने आपली संघटना वाढवली मधल्या या जागा सातत्याने शिवसेनेच्या वाटेला होत्या। मात्र या ठिकाणचे जे नगरसेवक आहेत ते अद्याप ठाकरेंसोबत आहेत, त्यामुळे या जागांवरती दोन्ही पक्षांकडून आता दावा केला जात आहे। जर आपण पाहिलं असेल शिवडीमध्ये 6 नगरसेवक आहेत, एका विधानसभेमध्ये ते ठाकरेंकडे आहेत। या ठिकाणच्या 6 पैकी किमान 3 जागा भाजपला हव्या आहेत, तर 6च्या 6 जागांवरती शिवसेना दावा करत आहे। शिवसेनेचं म्हणणं स्पष्ट आहे की ज्या जागा 2017 साली धनुष्यबाण चिन्हावर लढवल्या होत्या त्या सर्व जागा आमच्या वाट्याला याव्यात। या उलट या ठिकाणचे बहुतेक नगरसेवक किंवा पदाधिकारी प्रमुख आहेत ते ठाकरेंचे असल्यामुळे त्या ठिकाणी भाजपची ताकद जास्त असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे। त्यामुळे उद्या पहिल्या सत्रामध्ये या संदर्भातील जागांवाटपावर चर्चा होईल। त्यामुळे कुणाच्या वाट्याला नेमक्या किती जागा येत आहेत हे उद्याच्या बैठकीमध्ये स्पष्ट होईल। लागवी। चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।